हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। वाल्मीकि गिरिसम्भूता श्रीरामाम्बोनिधिसंगता श्रीमद्रामायणे गंगा पुनाति भुवनत्रयं। वाल्मीकेः मुनिसिंहस्य कवितावनचारिणः शृण्वन् रामकथानादं को न याति परां गतिम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही रामायणांतू कलची दिसाक दशरथानं तागेलेक प्राय झाली आपण वृद्धाप्यांतू आयलो. आम्ही रामाक एक युवराज पट्टाभिषेक कोरनो ताणे सिंहासनार बसचे हांव दोळ्यान पळोवका धन्य जावका म्हणलेलेक आशेन सर्व रायांक लागीं आशिल्ले दूर जना जायना म्हळ्यार बारी वग्गी निर्णय दवरता तो कोरूक एक सभा कार्यक्रम एक मीटिंग म्हणटा पळय आमी तशी सर्व जना आपोवन तांगेलेक सलहे सूचने निमगुचे म्हूण सांगून सर्व जना आपयता. येवच्या जायना म्हळ्यार जनकरायाक न्ही केकय दिशाचे युद्धा जितूक इत्याक म्हळ्यार एक जावन चमकाला मात्र येवच्या 7 दीस जावका जनकरायल मितिरे दुखून येवच्याक 3 दिसू जावका जाता तशें हांव न्हू येवच्या जायना म्हूण सांगून मात्र न्ही सांगला नवकालीची. आनी ह्या मध्यस्थ चिंता तो विमर्दा अभ्यधिकोदया म्हळ्यार मध्येची जनाल निमती येवचे सलहे अभिप्राय त्या सम मस्त आमकां जाय आशिल्ले जनाले आनी आमकां नजती जाल्ले जनाले सलहे केन्नाय सम्मेना. जाय आशिल्ले जन दशरथाल मस्त मोगाचे जाय आशिल्ले जन जो रामा मस्त मोग आशिल्ले जन तांणी रामान राय जावका बाय म्हूण सलहे निमगेल्या कुडले जायत म्हणटा जित्याक तांकां राम म्हळ्यार सुरवेक मस्त मोग ते केकय देशाचे रायाकय युद्धा जितूकय आनी हाका कोणाक जनकरायाक अशी तो जावयेची रामाक पट्ट दिव्यावे म्हूण म्हणटाना जनकराय कुडले जायत म्हणटलो जनय म्हणटा इत्ते जनकरायान सांगनाशें तागेलो जावयन असल परे उत्तर येवच्या नज तशें जाल्यार आनी एक कसो म्हळ्यार मस्त जायना नाशिल्ले रामा पळयल्ले जायना नाशिल्ले जनाक आपयले म्हूण जाल्यार तांणी तशीच कसले म्हणून म्हळ्यार नाका राम नाका एका उतरान तूं सांगतात तांणी ताजे पशी मध्यम जन म्हणटाची म्हळ्यार एकल्या कसोची जन तांकां आपोवची लायक म्हूण सांगून तो कसो करता. भरत शत्रुघ्न युद्धा जितू जनकराय हांणी पळय घरचे जन हांकां नाका म्हूण सांगला लेखून भायरचे रायांक प्रजांक पुरे सभेक आपयता आनी जाय आशिल्ले जनाक मात्र आपोवन रामाक करयला ताणें म्हूण लेखची नाका पुरे जनान न्हय ताजे खातीर ताणें तांकां आपयली तागे रामाल मस्त जाय आशिल्ले जन पावना म्हूण 7 दिसांनी नंतर सभा मिटींग दवरलेली जाल्यार त्या दना जनकरायान येवन पावता वापस जनान त्या पळय लेखची नाका म्हणूची अर्जंट वग्गी दवरून सोडला ताणें. आतां तसल्या पक्कांनी भरताना न्ही युद्धा जितून येयल्यार युवराज अभिषेक करूं सोण आशिल्लीच वेळ म्हूण त्या बैलेकून आमी इत्याक म्हळ्यार त्या दिवच्याकय जेवच्या पुरो म्हूण केलो जनान सांगला इत्याक म्हळ्यार दशरथान कैकेयी वारडिकून घेता म्हणटा तो म्हणतार म्हणून केकय रायो दुवे दिवच्या मागशी सरलो खंय त्या वेळा दशरथान एक वागदान दिल्लेलें म्हूण केलो विमर्शक सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार केलो व्याख्यानकार पळय सांगताची कसले ते वागदान म्हूण म्हळ्यार कैकेयी निमती म्हाका जाल्लेले चरडाकच्या पट्टाभिषेक करता आतां त्या उत्तर ताका उडगास आसून युद्धा जितू आपयनी दिसता म्हूण सांगून केलो जन सांगताची जाल्यार केलो आतां एक महाभारतांतू कर्णपर्वांतू अर्जुनाक कृष्ण ते पळय युद्ध करचे विशयांत न्ही अर्जुनान मस्त धर्म सकडी पळयतना कृष्णान कितली कडेन डोंगी केला राजकारण केला म्हणून सांगतले जनाक
कृष्ण प्रती एक तो धर्म सांगून केला ताणें अर्जुनाक. थंय कर्णा परमांतूय तो सांगता आमी उत्तर दिल्लेलें न्हय कर्णाक म्हणून कसं की म्हणटना तेदन ताणें सांगचें आसा कृष्णान विवाह काले रतिसंप्रयोगे प्राणात्यये सर्वधनापहारे विप्रस्य चार्ते नृतं वदेत पंचानृतान्याहुः अपातकानी. म्हळ्यार विवाह संदर्भांतो आनी बायलेन बामणान एकांतार आसतना प्राणात्यये प्राणाचे उत्क्रमण स्थितीर आसतना सर्व धनापहार सर्व धन नाश जेवचे वेळारी जेवो एक ब्राह्मणा खातीर केलो पंत आमी फट्टी सांगूका जाता. ब्राह्मणाक कसले विशयांत वांचोच खातीर फट्टी सांगूका जाता. त्या पट्टीक पंच अनृत हे 5 कडीन कसले फट्टी मारले म्हण जाल्यार त्या आहुहू अपातकानी ताका पातक म्हण म्हणाची. हे अर्जुनाक कृष्णान सांगिल्लें. धर्म इत्याचे सांगता दशरथा त्या गोतस म्हणटना विवाह कालांत दशरथान उत्तर दिल्लें. ते दशरथान चोलायसून दिना नासल्यार ते पट्टी म्हूण जाय चूकी म्हूण जायना म्हणटात न्हय. नूरू सुಳ್ಳು ಹೇಳಿ ಒಂದು ವಿವಾಹ ಮಾಡು म्हूण सांगून तशी जाल्यार हांगा पुरा भ्राता पितानह स मातरम ते समुद्वहन मातामही समाश्रवशीत राज्यन्न राज्यशुल्कम अनुतमम. म्हळ्यार राम मात्र सांगता भरताक न्हय राज्याचे हक्कू म्हूण सांगून मागीर रामाल मनांत मात्र आसता म्हूण न्हय ते रामान सांगचे हे पळय ते केदना मागीर सांगचे विशय ते रामान ते मागीर येता ते विशय जेवो तशी अथोपविष्टे नृपतौ तस्मिन् परबलार्दने ततप्रविविशुः शेषा राजानो लोकसम्मता म्हण वाल्मिकी रामायणान तो सांगताची. शत्रू सैन्य मर्दन करच्यो तसलो सार्वभौम चक्रवर्ती कयतो कोण दशरथ राय तो आयलो ते सभुजवचे कडेन आनी सुरवे येवन तो आसनांत बसले कुडल्या केकय रायू आनी जनक राय दोग जन येनीची जाल्यार व्हरलेले सर्व सामंत राय सभा मंडपाक तागेले ओटू येवन रायान खंयचे आसन दिला ते आसनारी पुराय राय बसलींची तांकां दिलेले आसनारी सर्व राय विंगड जन नगरांतुले श्रेष्ठ जन ग्रामांतुल जन सर्व जन दशरथाल सुत्त बसल्यांची पळयतना स्वर्गांतुले सभेंतू देवेंद्र बसलाशी दिसता अमरावतींतू. तशी आतां सगळे सभे उद्देश करून स्पष्ट जावन दशरथ सांगता काय दुंदुभिः ते मागीर कशी दुंदुभिः स्वनकल्पेन गंभीरेण अनुनादिना स्वरेण महता राजा जीमुत इव नादयन. जीमुत म्हणजे कोणाक उद्दा हाडटा कोण म्हळ्यार मोडाक जीमुत म्हणजे मोडाक केन्नाय गंभीर शब्द येवच्यो एक गुडगुडन जतन पळय तशी हांगा दशरथाल स्वरूय तशी आशिल्ली काय खाली सभेंत न्हय दिक्कू दिक्काक आयक पडची तसले दुंदुबी स्वनकल्पेन दुंदुबीचे स्वर मस्त कडेन आयक पडटा तशी दुंदुबी इतले व्हड ध्वनीन मोडा म्हणके गुडगुड येतरी गुडगुड आयल्या वरी त्या आळ गंभीर स्वरारी थंय दशरथू सभेंत सांगता काय कसले कशें आसता बारी एक गांभीर्य राजलक्षण आसच्यो राय तो राजलक्षण आसच्यो न्हय रायू तोची म्हूण येता दशरथाल इतलो लक्षण रायू कोणेय ना म्हूण मेळटा तसले स्वरारी जाल्यार स्पश्ट स्वरारी मधुर स्वरारी रायू सर्व रायांक सांगता काय इल्जनाक दशरथ रायू विदितं भवताम् एतद्यता मे राजमुत्तमं पूर्वकैः मम राजेंद्रैः सुतवत् परिपालितं. मिगेल हें उत्तम जावन आशिल्लें राज्य मिगेले पूर्वीक रायाल निमती चेडवांक रायाल तुकून तांगेल चेडू म्हणून परिपालन जावन आयलां हें पुराय जना तुमकां गोतस. तशीची इक्ष्वाकू वंशाचे सर्व रायान परिपालन केलेले हें राज्य सिंहासनाक हांव येदोळतय कशी मिगेल मालगड रायान पुराय राज्यभार केला की तशीची हांव जागृतेरी मिगेल यथाशक्ती प्रजावर्गांक रक्षण केला. मात्र न्हय इदम शरीरम लोकस्य कृतस्य चरताहितम मिगेले राज्याचे प्रजावर्ग मिगेल चेडवां म्हणकेची म्हूण लेखून हें शरीर जीर्ण शीर्ण केलां हांवें म्हळ्यार प्रजापालन सोडून मिगेले सुखां पळयलें न्हय
सर्व जना रक्षण कोर्चिकत्र मिगेल सुकई त्याग कोर्न मिगेल शरीर जीर्ण शिर्ण जल्ला म्हण त्या रीतीरी दशरथ रायो सांगता आणि म्हणतं काही मस्त सहस्र वर्ष म्हाका आयुष्य शिले आव तितली वर्स वांचून हांगा जीर्ण शिर्ण जललिया शरीर प्रजावर्गाचे परिपालन राज्यभार म्हूण सांगून मिगेल शरीराक विश्रांती दीन येशिला हांवें तशी त्या वय कशी तो सांगता आव कसले विशय आसक्ती करनी म्हणतो तो तशी एक चूरू आता विषय आसक्ती राय आसल्या ताका विश्रांती मेळटाचीच ताणें विशय आसक्ती करीनी देखून ताका विश्रांती कशी मेळचें ताजे खातीर दशरथ सांगता रस मिगेलें शरीर जल्ला पळयलां न्हू तुमी ह्या शरिराक थोडे विश्रांती दिवका म्हूण लेखता हांगा इते खातीर दशरथान सांगलें इक्ष्वाकू वंशांत ययाती म्हणलेल्या रायान ययाती त्या वेळा एक ययाती रायाल काणी पुरो जनाक गोत्तस तो विशय भोगा खातीरच न्हय भोगला लसेन तो चेडूवालय आयुश्य यव्वन घेवन प्रजापालने देखून निवृत्त जावन बायलांगेल वटू सुख भोगून आशिल्लो त्या विशय खातीर तो सांगता रस हांव प्रजापालने देखून निवृत्ती जावन मिगेली देहाची सूख हांव पळयनी हांव केन्नाय प्रजावर्गा खातीर मिगेल शरीर जीर्ण शिर्ण केल्लेलें म्हूण म्हणटा रस्तो आनी म्हणटा राजप्रभाव जुष्टाम ही दुर्वहाम अजितेंद्रियैः परिश्रांतोस्मि लोकस्य गुर्वीं धर्मधुरं वहन इंद्रिय निग्रह असुका रायांक दुर्वहाम अजितेंद्रियैः म्हळ्यार इंद्रिय निग्रह ना नातील जनाक जितेंद्रियैः न्हय अजितेंद्रियैः इंद्रिय निग्रह ना नातील जनाक हे लोकरक्षणेचे जबाबदार होवचे जायना लोकस्य गुर्वीं दुर्मधुरं वहन लोकरक्षणेचे एक व्हड जबाबदार ती जितेंद्रियत्व आशिल्ल्या जनाक मात्र ती जबाबदार घेवचें जाता आनी शौर्य सुका वीर्य सुका पराक्रम सुका राजमर्यादा सुका एक रायू म्हळ्यार कशी सुका त्या पुरे लक्षण आशिल्ल्या जना मात्र एक राज्यभार करूंक साध्य जाता तशें जावन व्हड जबाबदार ती येद्दोळ थंय हांव ती जबाबदार घेतलाय मिगेल प्रजावर्गांक चंद करून समर्थ जावन हांव रक्षण केल्लाय आतां मांद्र म्हाका आयास जाल्ला तशें जावन हांव विश्रांती घेता आनी पुत्रम कृत्वा प्रजाहिते मिगेल जागेर कोणाक जेव हांव बसोका वय राज्यभार तयार जावूं का वय न्हय रायाल कर्तव्य कसलें म्हळ्यार ही पुत्ताक पट्टा बसोवचें आनी ताणें वानप्रस्ताव वचचें हें क्षत्रीय धर्म म्हणटना हांव तुमगेल पुराय जनाल अनुमती घेता जनाल मात्र न्ही तो सांगता द्विजर्षभान सर्व ब्राह्मण पुरोहित सकट जनाल एक अनुमती घेवन हांव मिगेले स्थानार मिगेल पुत्ताक बसोवका म्हूण लेखला आनी हांव विश्रांती घेता म्हूण लेखता कोण पुतू म्हूण तुमगेले मन आसच्या पुरो तुमकां मिगेले मालगड पुतू रामाल विशय गोतूस सर्व जनाकय राम म्हळ्यार भारी मोग म्हूण हांव पळयला तो मिगेल इतलोची पराक्रमी इंद्राल समान जावन आसचे पराक्रमी शक्ती ताकस आनी मिगेल तसले सर्व गुणय तागेल्या आंगांतू आयला शत्रू नगर नाश करचे तसले ताका पराक्रम आस तशें जावन पराक्रमांतू श्रेष्ठ गुणांतू श्रेष्ठ सर्व विशयांतू चांग विशयांतू श्रेष्ठ जावन आशिल्ले रामाक हांव युवराज पट्टार बसोवचें म्हूण लेखला तशी अनुरूपः सवैनातो लक्ष्मीवान लक्ष्मणाग्रजः लक्ष्मणालण्ण तो तसलो त्रैलोक्यमभिनाथेन येन स्यान्नाथवत्तरम ताण बिनी रामान बिनी राय जाली म्हूण जाल्यार तिनी लोकांतय आनीकी चड तिनी लोकांक एक योग्य रायाक हांव दिल्यार बरी जाता तशें जावन हें सगळें मिगेल भुंयक रामाक युवराज जावन करता आनी युवराज पट्टाभिशेक करून जाता रे तेगेले वशाक मिगेल सगळींची भूंय दिता आनी हांव निश्चिंत जाता
आता हांव ह्या विशयी मिगेल मना आशिल्लें सांगलें. यदीदं मे अनुरूपार्थं मया साधु सुयंत्रितं भवन्तो मे अनुमन्यन्तां कथं वा करवाण्यहम्. आतां हांव हे विशयी तुमकां सांगलें न्हय. हांव समजावन आलोचन करून म्हगेल्या पुताक राज्यार अभिशेक करचें म्हूण सांगून लेखला. तुमकां हांव लेखील तसलो विशय वही समाची म्हूण तुका दिसलें म्हूण जाल्यार म्हाका तुमी कशी कोरका हे आनी कशी मुंदर सुका म्हूण सांगून तुमगेली अनुमती दिवका म्हूण तो सांगता. आनी सांगता म्हगेलो स्वंत अभिप्राय यो म्हाका इश्ट म्हूण हांव सांगला जाल्यार तुमकां पुराय जनाक मुख्य जावन म्हगेल्या प्रजा वर्गांकय अधिकार आसा कसले म्हूण म्हळ्यार तुमकां बी न्ही हें इश्ट ना म्हूण जाल्यार तुमगेले इश्ट कसले म्हूण तुमी सांगू येता. कसले विंगड तुमगेल्या मनांत आसा जाल्यार तेवूय सांगयाची समालोचन करुया. कित्याक म्हूण म्हळ्यार तुमी मध्यस्थ जन म्हणटाचे म्हगेले बंधू बांधवय न्ही, म्हगेले आप्त मित्रय न्ही, म्हगेले द्वेशी न्ही म्हणटा तसल जन केन्नाय रागद्वेश रहीत जेव नासताचे आमगेले वयर तुमी करची तसल ती समालोचनच पळय बारी ताका सादृश्य म्हळ्यार कसलें ना तसल निष्पक्ष विचारात जावका तुमकां तुमी कसले एक विचार आसा जाल्यार म्हाका सांगू येता म्हूण दशरथ सांगता. सामंतरायांक भारी खूश जाता. हो रायो म्हूण म्हणली नंतर ताणें आमगेले अभिप्राय निमकां म्हूण नाशिल्ले. आमी सांगून सांगून ताका कप्प काणीक दिवची सामंत तागेले अभिप्राय आमकां एकच वेळ सम न्हय म्हूण दिसल्यार आमी कांय तागेले युद्धा वचचें जायना कसले करूं जायना इता म्हळ्यार तागेले आमी चलता तितली सैनी तागेले आसा जाल्यार आमी पुरे तागेले अधीनाची तागेले नियंत्रणांतूची आसा म्हूण कळ्ळी नंतरय आमगेले अभिप्रायाक एक मन्नण दिवचे खातीर तो आमगेले अभिप्राय कसले म्हूण सांगून निमगीत न्हय म्हणटना ताका राय जावन तागेले अभिप्राय आमगेले वयर घालना म्हूण म्हणल्यार आमगेले राय कितले लायकू कितले धर्मिश्ट हें पळय तांकां भारी संतोश जाता. आनी तांणी दशरथा भारी प्रशंसी करताच खंय भारी हर्षोद्गार आतां जाल्यार पळय क्लॅप मारताची सगळे सभेंत वय तशी हर्षोद्गार खंय पळय वय राया तूं सांगचें सम रामू आमगेलो युवराज जावो रामू आमगेलो युवराज जावो म्हणून तो थंय पळय सगळेची जनसमूह सभे बशिल्ले सांगतरसाची सगळी सभा मंटप तांगेले शब्दान कंपन जातरच खंय त्या वेळाक रामाक अभिशेक केल्यार त्या धर्माकय कारण प्रजेंकय सुलभ म्हणून दशरथान लेखून सांगिल्लें. सर्व जनांकय त्या दशरथाला अभिप्राय वय दिसता. सर्व ब्राह्मण सर्व जनप्रतिनिधी पौर म्हळ्यार ते तागेले देशाचे जन थंय ग्रामीण जन येयल्याचे नगरवासी मात्र न्ही दशरथाले नियंत्रण आसूचे सन्न ग्रामाचे जन थंय येयल्यांची पुराय जनाले एक ಒಟ್ಟು ಮಂತ್ರಾಲೋಚನೆ ಕೋರ್ನು पुरय थंय मेळ्ळेले जन दशरथान सांगून जाल्ला एक पण पुरय संतोशान ओपीक दिला. मागीर तांणी ओट्ट बैसून पुरय मंत्रालोचन करताची आनी एक मनान अपास कोणालेय मना द्वंद्व बेवच्यानच ताजे खातीर एक मनान तांणी दशरथाले सांगताच खंय. तांतू निजावन विशय कसले म्हूण म्हळ्यार एक रायाक दशरथान कन्याशुल्क म्हणून सांगून तिगेले पट्टा गेलेले पुताक राज्यभार करूं दिता म्हूण म्हणलेले विशय जनांक गोतना कोणाकय. तशी तांणी पुराय जन हे विशय तांकां भारी संतोशा विशय तांणी रायाले सांगताची राया तूं म्हणलें मस्त वृद्ध हांव जाल्लो म्हाका जबाबदारी घेवन पुरो जाला रामाक युवराज जावची तशी अभिशिक्त करता म्हूण आमकां पुरो जनाक पुशस तूं युवराज अभिशेक कोर येता म्हूण सांगताची आमकां आशीस रामाक श्वेतछत्र धरून ताजी वटूची मेरवणीक करचे ताणें पट्टाभिशेक जाले कुडले राजाले गज म्हळ्यार हस्ती ताजे वयर सवार करचे श्वेतछत्र पंदाक आमी हें पळोवच नाका म्हणून म्हणटाची जाल्यार रायू ताका भारी संतोश जाला दाखोवन घेना दशरथ जाल्यार निमगीत खंय स्पश्ट सांगता तुमगेले अभिप्राय कसले म्हूण तुमकां रामा अभिशेक कोरका म्हूण हांवें एक उतर निमगेलें जाल्यार तुमी पुराय जन रामू राय जावो म्हूण सांगून सांगतरसाची हें मनान सांगिल्लें
बदल सांगता रसच वे म्हणलेले म्हाका स्पश्ट जावका ताका म्हळ्यार म्हाका केल्लो विशयान तूं मना संशय येता हांव आजिकय धर्मान राज्य परिपालन करताचे हांव अशी म्हगेलो अभिप्राय सांगेल म्हगेलो पुता युवराज पट्टाभिषेक करता तुमी उडले जायत म्हणलें हें कसं कारणा खातीर एक त्या वेळार तांणी सांगताच की राया रामालान तूं मस्त चांग गूण आमी पळयला तो देवतेंक समान जावनस गुणान गुणवतो देवकल्पस्य धीमतः सर्व धीमंत देवतेंक समान जावनस देवाल वय देवतेंक गेले सर्व गुण तागेले आंगान तस कसल गुण म्हूण सांगवे आयकराया आमी सांगताच दिव्यैही गुणैही शक्रसमो इंद्राक समान जावन सुचे मस्त गुण आस राम सत्यपराक्रम सत्यपराक्रम म्हणजे कसल्याक पराक्रम केन्नाय विफल जायना अशी सफल जावचे खंयचे वेळाक त्या पराक्रम सफल जावचे म्हळ्यार केलो जन मस्त पराक्रमी आसताची जाल्यार तांगेल पराक्रम कसले प्रयोजना ना तेल आसता जाल्यार राम तशी न्ही सत्य पराक्रमांत ताणें कोणाकय कसलें उत्तर दिलां जाल्यार तो करून दाखयता विंगड जन तांकां पराक्रमस सकडेस जाल्यार पराक्रमसून सत्य पराक्रम म्हणून जाल्यार अशी एक उदाहरण एक सांगचें जाल्यार एक रायू तो भारी पराक्रमी प्रजा वर्गाचे येवन कसले तांगेले कश्ट जैता हांव करता तें आतां करता प्रजा वर्गाच्या अंगोतस तो पराक्रमी ताका जायना तिल काम कसलें ना आजी राय करतलो फाय राय करतलो म्हूण राखून बशिल्ले येयले केन्ना चमकले आजी येता फाई करता म्हणजे मात्र करूं ना पराक्रमस जाल्यार सत्य पराक्रम न्ही तेची खंयच्यो रायो ताणें सांगिल्लें करून दाखयत पळय तें सत्य पराक्रम म्हणजे तसलो सत्य पराक्रमी रामचंद्र तेवय देवेंद्राक समानो मात्र न्ही इक्ष्वाकू वंशांतू येदोळते कितली राय आशिल्लीची तांगेल पशी श्रेष्ठू म्हूण येता राम सत्पुरुषो लोके सत्यधर्मपरायण राम लोकांतूची सत्यधर्मपरायण जावन आशिल्लो सत्पुरुष साक्षात रामाद विनिवृत्तो धर्मश्चापी श्रेयासः ताका लोकांत धर्म अर्थ श्रिया म्हळ्यार अर्थ दुड्ड या पुरे रामाल निमतीची लोकांत जाता म्हळ्यार एक रायो योग्यस म्हूण जाल्यार सगळे लोक सुभिक्ष जाता तशें तांणी म्हणचें रामू योग्य राय आमकां तुगेले इक्ष्वाकू वंशाचे आडळिता आसूचे सर्व कडेनय रामाल निमती जावन कसलेय एक संपत्ताक न्यूनते येयना म्हूण त्या अर्थार तांणी सांगताच आनी लोकांतू सत्पुरुश म्हळ्यार रामूची राम म्हळ्यार साक्षात धर्मूची तशी लेखूक आमी तशी लेखला आनी रामू चंद्रामणकेची म्हळ्यार सगळे प्रजा वर्गाक आनंद दितलो भूदेवी मणकेची ताका क्षमागुण भोरनस बुद्धीन तो बृहस्पती देवगुरुशी पराक्रमान साक्षात इंद्रुशी तो म्हणून सांगता तो मात्र न्ही धर्मज्ञो सत्यसंधो शीलवंतो ताका अनसूया बुद्धी म्हळ्यार कोणाले वयर ताका जाळना सर्व जनांक क्षम करतलो दुख्खीत जन तागेले आयलीची म्हूण जाल्यार तांणी संतोशारी वतात तो सांत्वन करच्या काही बुद्धंत तो मात्र न्ही प्रियभाशीये सुरवेदुकून सांगला चंद उत्र उलयतलो मधुर उत्र उलयतलो आनंद दिवची तसलो उत्र उलयतलो तसलो राम तो आनी कृतज्ञ कोणेय ताका कसलें सहाय केल्लें म्हूण जाल्यार विसरना नाशी एका 10 म्हणट्यान दितलो तशी जितेंद्रियो तसल रामयो मृदुश्च स्थिरचित्तश्च सदा भव्यो अनसूयकः प्रियंवादी च धर्मभूतानां सत्यवादी च राघवः तशी सांगतस मृदू स्वभावाचो समचित्तता आशिल्लो सदा मंगल स्वरूपी जावन आशिल्लो कोणेय ताका आतां तो कोणाकय जाळ करना अनसूया गुण तागेले जाल्यार विंगड जनय ताका जाळ करनाची तसल मित्रत्व आशिल्लो सत्य जावचें सत्यशील उतर उरलोवचें ते मागीर सत्यशिलें स्ट्रेट सांगचें वापस मुच्चून दवरचें ना तसलें पुराय तसल गुणाचो राम मात्र न्ही बहु श्रुतानां वृद्धानां ब्राह्मणानां उपासिता सर्वशास्त्र पारंगत जावन आशिल्ले ब्राह्मणांकय तो सेव करता ब्राह्मणांगेलोय प्रितीचो ब्राह्मणांकय सेव करतलो तसलो रामू तागेले कीर्ती यशस्सू तेजस्सू सगळे भुंयतू भरपूरस
देव असुर मनुष्य सर्व आत्ताचे प्रस्तुत कोण असं कळलं तांगेलंतू सर्वश्रेष्ठ जावन सुचो रामूची लायक विद्याभ्यास केला विद्याभ्यासाविषयांतूय कसले उल्लोचना राजधर्म गोत्तस धनुर्विद्य गोत्तस विश्वामित्राल वचून येऊन राम कितलं पराक्रमशाली म्हणून आम्ही ऐकले वेदाचे अध्ययन केला विश्वामित्राने तका शिष्य जावन कसल सकड शिकायला त्यापर्यंत आणि शिकून कळला म्हणताना ते रामाल विषयी कसले विंगड उल्लोचकना तशी भरतालो अण्णा रामू ताका गोत्तनातील विद्यस्वे धनुर्विद्य गोत्तस राजकारण गोत्तस संगीत गोत्तस मात्र न्ही तागेले एक दोन्ही आम्हाला उभय कुल म्हूण म्हणल्यार हांगा सांगला उभय कुल म्हूण म्हळ्यार दोन्ही कुलांत तो जल्लोलो म्हळ्यार कसो अर्थ हांवसूय श्रेश्ठ कुलाची तागेले बापूसूय श्रेश्ठ कुलाचो म्हण तशी सांगचें तसलो दैन्य नातिलो दैन्य म्हळ्यार एक राया आसुका जालेले एक पारुश्य आसूत तसलो राम तो म्हूण सांगता ब्राह्मणान ताका ब्राह्मण श्रेश्ठान ताका शिक्षण दिला तशी लक्ष्मणाले सहित कितली की पंत युद्धा चमकला युद्धा म्हळ्यार आमकां गोतना हांतुपरे सनसन युद्ध येनी जाल्यार विश्वामित्रान व्हडलेले विशय आमी आयकलेत न्हय त्या राक्षसाल विरुद्ध युद्ध करून रामू जय पावला चमकल्यार जय घेना अशी येना तो तशी केन्नाय तागेले बंधू बांधवांक इश्ट मित्रांक आवसू आनू आम्मा पुराय जनांक तांगेले एक क्षेम समाचार केन्नाय ताणें विचारसून निमगुचाक आसची आस मात्र ब्राह्मणा लागीं निमुचास तुमगेले शिश्यांक तुमी योग्य शिक्षण दितर सचवे म्हूण तितली निमगेल्या मान पावना शिष्य तुमगेले सेव करून चंदायर आसत न्हय म्हूण तेवय निमगिता क्षत्रिया लागीं निमगुचास तुमगेले भृत्य वर्गांतुले कवच धारण करून तुमगेले सेव करताचे वेळ म्हळ्यार कवच धारण करून सेव करचें म्हळ्यार कसं न्ही सेव करता म्हळ्यार अशीची एक वस्त्र खांद्यार घालून सेव करची हे कवच धारण करून कवच धारण करून सेव करताचे वेळ म्हूण म्हणल्यार ताजे अर्थ युद्ध न्ही करताचे वेळ म्हणून भृत्य म्हळ्यार सैनीक हे अर्थार्थ निमगितात तांणी बरें मागीर अशीची पुरुषोत्तम जावन आशिल्लो राम सदां आमगेले वट्ट उलयता जनाले दुःख कसं असं तांतूं तो भागित्व घेता जनाल सर्व संतोशांतू तांगेले आन अशी संतोष पावता तशी सत्यवादी ओढ धनुर्धारी मालगड्याल साप करतलो इंद्रिय निग्रह करतलो तशी स्थितपूर्वाभिलाषी च धर्मम सर्वात्मनाश्रितः सम्यक योक्ता श्रेयसांचन विग्रह्य कथारुचिः हस्तर उल्लेख पुराय जनालगी स्मित पूर्व विभाषी पुराय जनालगी हस्तर चंद करून उलयता तशीची सर्व धर्म म्हण म्हळ्यार आश्रम वर्ण धर्म पुराय पालन करता प्रजेंक चांग जेवची तशी तो चलता वट्रासे निष्ठुर वाद विवाद तांतपुरे कसले आसक्ती ना देव म्हळ्यार तशी चंद करून आसचे उलोवचे तशी तो सांगतरस तो बृहस्पतीक समान जावन आसूचे ज्ञानस साक्षात विष्णू म्हूण म्हणीत आमगेले राम म्हणटना असले रामाक 3 लोक रक्षण करचे शक्ती आशिल्ल्याक ह्या भूलोक रक्षण करूं जाय न्हय म्हणटना रामाल विशयांत आमी दोनीची उल्लोचकना आमकां तो राम राय जावच्याक अर्ह म्हूण सांगून दिसता पुराय जनांकय आमकां खूश आस रामूची राय जावका म्हूण सांगून म्हणून कडेर सांगतात तांणी कसं न्ही तुगेले चेडू म्हळ्यार राम राय जाल्यार कश्यपू इंद्र उपेंद्र तसले देवांक अवतारांक जन्म दिवन 3 लोकांतूय कश्यपू श्रेष्ठ जाल्या वरी दशरथूय राम लक्ष्मणांगेल आनू म्हूण म्हळेले रितीरी सगळे जगत्यांत दशरथ भारीची नांव पावता म्हूण सांगून प्रजावर्ग प्रशंसा करताची आनी पुत्रालय सर्व गुणान तो सर्व गुण युक्त जावन
कश्यप मरीची तशी त्यांनी कशी एकामागशी एक म्हणा कश्यप मरीचील पुत्र तशीची राम दशरथाले पुत्र जावन जनन आईला म्हणून या श्लोका निमती आम्ही शिकू येतं. तशी जावन दशरथ कश्यप ऋषीलो अवतारो म्हणून येतं. काश्यपस्य वरो दत्तः तपसा तोषितेन मे याचितः पुत्रभावाय ततेत अंगीकृतं मया स इदानीं दशरथो भूत्वा तिष्ठति भूतले. म्हळ्यार आपण दशरथ जावन कश्यपाक जन्म दिवन तागेल पुतो जावन येता रस म्हूण सांगून म्हणल्यावरी जलते. म्हणटना तात्पर्य निर्णयांतूय मध्वाचार्यान सांगला स कश्यपस्य आदिती गर्भजन्मनो विवस्वतः तंतुभवस्य भूभृतः ग्रहेः दशस्यन्दननामिनो भूत कौसल्यका नामनीत धर्तीतेष्टः. म्हळ्यार सूर्याक कश्यप पुत्र म्हणून म्हळ्यार विशेषण दिला. दशरथ इक्ष्वाकू गोत्राचो देखून सूर्यालो वंशाचो. तशी सूर्याक कश्यप पुत्र म्हणून सांगिल देखून दशरथूय सूर्यालेची वंशाचो जलकी हांगा कश्यप गोत्राचो दशरथ जलरी कश्यपा एक दशरथूय कश्यपालोची अवतारो म्हूण सांगून ग्रहण कोरयत म्हूण सांगून मध्वाचार्य सांगताची. तशी हांगाक दशरथाले उतराक पुराय जन भारी संतोषारे अनुमोदन दितरसची. कश्यप ऋषीची दशरथ स्वयंभव म्हणून वैवस्वत म्हणून हे दोन तागेले अंश म्हणून आम्ही लेखू येतं जवो. तशी त्यांनी पुराय जन सांगताची कसले म्हूण म्हळ्यार तूं गेले कसलेक आशस्रया सर्वांक आमगेलें अनुमोदन आसा. केवल तुगेल पुत्र राम म्हूण न्ही. आतां आमी रामाल विशय पुरय सांगला पळय त्या रितीर आमकां रामाल विशयांतू तो आमगेले एक राय जावका म्हूण म्हळ्यार विशयांतू आमकां आमगेलें अनुमोदन आस म्हूण सांगतना आनी तांणी सांगता कशी सर्व एक विष्णू म्हणकी आशिल्लो तसल तुगेल पुत्ताक आमगेल सर्व जनांगेले हिता खातीर राजसिंहासनार बसून ताका पट्टाभिषेक करी म्हूण सर्व जन एक मनान सांगताची. आयच्या दिसाक कसो जाता म्हूण म्हणलेले पळोवया आमी. आजी सांगेल सर्वई परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्रीहरिकृष्ण अर्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.